पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या नॅशनल आयकॉन पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. 2022 मध्ये निवडणूक आयोगाने पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती. आज त्याचे उद्घाटन झाले आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल अशी या सेतूची खास ओळख आहे. श्रीराम जन्मभूमीसाठी 500 वर्षांच्या संघर्षावर आधारित 695 हा चित्रपट 19 जानेवारी रोजी देशभरातील 800 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून दिल्लीत त्याचा प्रीमियर होणार आहे. या चित्रपटाच्या नावाची खूप चर्चा आहे, कारण यात 695 असे आकडे आहेत. ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी लग्न केलं आहे. एका छोटेखानी समारंभात त्यांनी ऑलिव्हर मूल एरिन या आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. सॅम अल्टमन यांच्या घराजवळच हा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवर बोलू नये, त्यांचा मुलगा खासदार आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली म्हणून ते आज खासदार आहेत, असे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करणार आहे. तसेच आता सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. पीएम मोदींनी गुजरातमधील गांधीनगर येथे 10व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन केले. यामध्ये राज्यातील भविष्यातील गुंतवणूक आणि भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान मुकेश अंबानी म्हणाले की मोदी है तो मुमकिन है. गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे. गुजरात हे माझे कामाचे ठिकाण आणि माझ्यासाठी मातृभूमी आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत सध्या हनुमान या साऊथ सिनेमाची चर्चा रंगली आहे. प्रशांत वर्मा यांचं दिग्दर्शन असलेला हनुमान नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. भगवान हनुमान यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमातील VFX पाहून नेटकऱ्यांना उमरावचा आदिपुरुष सिनेमा आठवला आहे. हनुमान पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा आदिपुरुषला ट्रोल केला आहे. महाराष्ट्रात गद्दार गट, अजित पवार गट आणि भाजपामध्ये जागा वाटपावेळी एकमेकांच्या उरावर बसण्याचा प्रयत्न नक्की होणार आहे. भाजपा गद्दार गटाला फेकून देणार आहे. लढायची असेल तर कमळ चिन्हावर लढा, अन्यथा आम्ही आमचा उमेदवार उभा करू. अशा प्रकारे भाजपा शेवटचा डाव टाकणार आहे. त्यामुळे कितीही बसले तरी महाविकास आघाडीच्या 35हून अधिक जागा निवडून येतील, असा दावा खासदार विनायक राऊतांनी केला आहे. इंडिया वर्सेस अफगाणिस्तान मॅचमध्ये कॅप्टन रोहितने बॅटिंगसाठी आणखीन एक पर्याय म्हणून चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली. मात्र वॉशिंग्टनला बॉलिंगने काही खास करता आलं नाही. सुंदरने 3 ओव्हरमध्ये 27 धावा लुटवल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे रोहितचा कुलदीपऐवजी सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकला, असं चाहते म्हणत आहेत.